नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे नेत्ररोग म्हणजेच डोळ्यांचे आजार. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण खास आमंत्रण दिलेलं आहे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणजेच ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉक्टर जिग्नेश तासवार सरांना. पण तासवार सरांशी बोलण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा आरोग्याचा प्रवास डॉक्टर तासवारांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. डॉक्टर तासवार सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. नमस्कार. तर माझा सर्वात पहिला प्रश्न, या कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणजे CVS म्हणजे नेमकं काय? आता आपण बघतोय का डिजिटल यूज जे आहे, मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, हे सगळं आजकाल वापरणं सतत झालं आहे. राईट फ्रॉम ऑल एज ग्रुप्स. 4 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ घेतलं का राईट ते ॲडल्टहूड आणि इवन सिनियर्स एव्हरीबडी इज युझिंग वापरत आहे. आपल्याला डिजिटल म्हणजे फोनचं वापर, लॅपटॉपचा वापर, ऑल डिजिटल डिव्हायसेस इन शॉर्ट. तर त्यात मला असं म्हणायचं आहे का जेव्हा तुम्ही हे वापरता, हे डिस्टन्स असतं आपल्याला लगभग 15 इंची ते 24 इंचमध्ये. तर आतला आपला एक स्नायू असतो, ते तुम्ही जसं हे वजन आपण उठून तासनतास धरलं तर हा आपला स्नायू कसं त्रास दुखायला देतो, लागतो. तेच हिसाबाने डोळ्याला एक छोटा पातळ स्नायू असतो, त्याला सिलिअरी बॉडी म्हणतात आपण, तो ताणवतो. म्हणजे तेव्हा ताणवतो तुम्हाला कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणजे सगळे सिम्पटम्स दिसून येतात. त्याच्यात पाणी येणं, डोळ्याला आगाप होणे, कचकच करणं आणि सारखे आपण उघडून न ब्लिंक करता म्हणजे उघडझाप न करता आपण बघत राहतो स्क्रीन. आपला जो ब्लिंकिंग रेट आहे युजली ते 15 ते 24 पर मिनिट असतो नॉर्मल. तो तुम्ही डायरेक्ट 5 ते 8 पर्यंत करतात. म्हणजे डोळ्यावरचा जो वरचा दिसणारा पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया तो तुमचा सुकून जातो आणि मग कचकच करतं, पाणी येतं आणि ह्यात हे सगळ्यात आईला फटीग होतो. फटीग म्हणजे लवकर दमून जातात. दमून गेलं का त्याला कचकच करणं, पाणी येणं, डोकोदुखी, इरिटेशन हे सगळं होतं. त्याला आपण कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणतो. अच्छा. पण हे लॅपटॉप आणि मोबाईल वापरल्यामुळे जी इजा होते आपल्या डोळ्यांना, ती काय पर्मनंट असते का ती रिव्हर्सेबल होऊ शकते? कसं काय? फारच चांगला प्रश्न विचारला मुकेशभाई. ह्यात आपल्याला 2-3 गोष्ट लक्षात ठेवायची. जे आपल्याला ह्याचा जो मोबाईलचा टाईम आहे अथवा कोई बी लॅपटॉप आहे, कॉम्प्युटरचं आहे, ते आपण इन बिटवीन तुम्ही थोडं रेस्ट घेऊन वापरलं तर तुम्हाला जास्त वेळ करता येतो आणि डोळ्याला कमी त्रास होतो त्याच्यात. त्यामुळे माझी अशी सल्ला आहे आपले श्रोतांना की बाबा तुम्ही जेव्हाही तुमचं डिजिटल डिव्हायसेस कुठलीही लॅपटॉप वापरताय, तुम्ही मोबाईल वापरताय, जेही वापरताय, तर इन बिटवीन ब्रेक घेत जा. 20-20-20 रूल म्हणून एक आहे, अच्छा. ज्याच्यात आपण दर 20 मिनिटाला 20 सेकंड 20 फूट बार बघतो. आता त्याच्यात होतं काय आहे, आपल्याला आतला जो स्नायू आहे जो असा आकडलेला आहे, जेव्हा तुम्ही लांब बघता तो रिलॅक्स होतो आणि जेव्हा तो रिलॅक्स होतो तुमचे इरिटेशन आणि तुमचं जे ब्लिंकिंग रेट आहे आपण जाणतो 20 मिनिटांनी तुम्ही जेव्हा लांब 20 फूट बघताय 20 सेकंडला, तेव्हा आम्ही ब्लिंकिंग रेट म्हणजे 20 ब्लिंक पण करायला लावतो. ज्यांनी काय होतं, जे आपलं पुढचं दिसणारं पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया जो ड्राईव्ह होतो त्याला रिफ्रेश होतं सगळं टिअर्स आणि हे लेअर तयार झाला का जरा थंड वाटतं आणि फटीग कमी होतो. पण त्याचं पर्मनंट डॅमेज होतो का टेम्पररी? परमनंट डॅमेज होत नाही. त्याच्यात तुम्ही ही जे रिव्हर्सल आहे आता त्याच्यात पुढचं जे मी सांगणार आहे का डिजिटल डिटॉक्स म्हणून एक आता नवीन ट्रीटमेंट, ज्याच्यात आपण 3 दिवस लागोपाठ टोटल फ्री डिव्हाइस फ्री काम करायचं. ज्याच्याने तुम्हाला काय होईल, जो जवळचा स्नायू आहे त्याला पूर्णपणे रिलॅक्सेशन होतं. जेव्हा तुम्ही 20 फूट लांब बघता अथवा 14 इंच का 24 इंच वर लांब बघता म्हणजे डोळ्याचे आतले स्नायू एकदम रिलॅक्स होतात आणि रिलॅक्स झाल्यावर तुमचं इरिटेशन कमी होतो, ब्लिंकिंग रेट तुमचं छान होऊन जातो. टिअर रिप्लेनिशमेंट जे आहे अश्रू ते व्यवस्थित तुमचे लेवलमध्ये परत येतात.
बरं, मग आता माझा हा मोठा प्रश्न चांगला आहे, की तुम्हाला नॉर्मल स्क्रीन टाईम एखाद्या माणसाला किती असावा? बरोबर. ह्याच्यात आता 2-3 गोष्ट आपण लक्षात ठेवायची. लहान मुलं आहे 0 to 2 इयर्स 0 स्क्रीन टाईम आम्ही सांगतो. अच्छा. 2 to 8 इयर्समध्ये अबाउट 1 अवर आणि ते स्क्रोलिंग आणि फालतू काम नाही करायचं. स्टडीजचं आहे तुमचं ऑनलाईन काय असेल ते करणं गरजेचं आहे. आणि त्यात पुढे फ्रॉम 12 ऑनवर्ड्स टू 18 इयर्स इज अबाउट 2 to 3 इयर्स अँड बियॉन्ड 18 दिस थिंग वी रिकमेंड अबाउट 3 ते 4 तासाचं आम्ही रिकमेंडेशन देतो. यातनी डोळ्याला स्नायूला थोडा रिलॅक्सेशन पण होतो. डोळ्याला जो प्रॉब्लेम आतमध्ये निर्माण होतो त्याचे सगळे आपल्याला रिव्हर्सल होऊन नॉर्मल होऊन जातात. अच्छा. आता जे मी स्क्रीन टाईम सांगितलं, पण बऱ्याच वेळा हा स्ट्रिक्टली कोणी फॉलो करत नाही. बरोबर. एखादं मूल जर तासनतास स्क्रीनवर असेल, हम्म. कधी काय होतं बऱ्याच वेळेला बाळ जन्माला आलं, 6 महिने झालं, रडायला लागलं, आईने घे मोबाईल, बाबा काहीतरी दूध पी, किंवा वर्षभराचा पण तोच प्रॉब्लेम आहे. मोबाईल घे आणि खायला बस, शांत बस. ह्यामुळे त्यांचा एक्सेस स्क्रीन टाईम वाढतोय. तर ह्या लहान वयात 1 वर्ष, 2 वर्ष जर एक्सेस स्क्रीन टाईम झाला, तर त्याचा त्यांच्या डोळ्यांवर कितपत वाईट परिणाम होऊ शकतो? लहान वयात आम्ही जेव्हा डोळ्याची डेव्हलपमेंट होते म्हणजे बुबुळाचं वाढ होतो, टोटल आकार व्यवस्थित येणं, त्या दरम्यान तुम्ही जेव्हा मोबाईल वापरता तर मायोपियाची संख्या, जसं आता कोविडमध्ये काय झालं होतं, इंडोर्स होते, बाहेर खेळायचंच नव्हतं, तर त्या दरम्यान आतमध्ये मोबाईलचं यूज, लॅपटॉपचं यूज भयंकर वाढला. हो. तर आम्हाला कंप्लीट एक मायोपियाचे ॲपिडेमिक बघायला आलं. मायोपिया म्हणजे जवळची दृष्टी तुम्हाला क्लिअर आहे, लांबची दृष्टी कमी होते, त्यात नंबर वाढतो, त्याला मायोपिया प्रोग्रेसिव्ह म्हणतो आम्ही. तर तो त्याचं प्रमाण फार वाढला. तर दॅट इज वाय आम्ही सगळ्या श्रोतांना असं सांगणार आहे की बाबा तुम्ही लहान बाळांना, लहान मुलांना तर अजिबात आता देऊ नका. त्याच ठिकाणी उलटं करा की 9 ते 5चा जो ऊन असतो त्याच्यात जर तुम्ही त्याला बाहेर पाठवलं खेळायला, ऊन लागलं, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी जेव्हा मिळतं, डोळ्याची ग्रोथ प्रमाणात होती. नाही तर आउट ऑफ प्रमाण झालं का मायोपिया, त्याला एक्झेल मायोपिया म्हणतो आम्ही. तर त्याच्यात तुम्हाला नंबर लागायची शक्यता वाढते. आणि हल्ली पुढचे 2050पर्यंत मायोपियाचं ॲपिडेमिक येणार आहे, बिकॉज लॉट ऑफ डिजिटल यूज अच्छा. अँड दिस इज गोईंग ऑन. तर माझी आत्तापासून सल्ला आहे का लहानपणात प्लीज ट्राय अँड अवॉइड, म्हणजे तुम्ही देऊ नका मुलांना. आणि द्यायची गरज पडली तर वेळ कमी द्या आणि मध्ये मध्ये थोडंसं रिलॅक्सेशनचा टाईम द्या. म्हणजे लांब बघणं, बाहेर खेळणं, सतत मोबाईलची वापर अलाव करू नका. ब्लू ग्लासेसचा कितपत उपयोग होऊ हां, शकतो? आता ब्लू ब्लॉकिंग ग्लासेस जे म्हटलंय ते आता अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजीने एक छान स्टडी केली आहे, तुम्ही बघितलं असेल त्याच्यात. ते लेटेस्ट त्याच्यात आलेलं आहे की बाबा त्याचा काहीही उपयोग होत नाही. बेस्ट इज आपले मोबाईलमध्ये देर इज आय कम्फर्टचं एक सेटिंग असतं, ज्याच्यात नाही असेल तर नाईट मोडचं एक सेटिंग असतं, त्यात नसेल तर मग ब्ल्यू ब्लॉकिंग लाईटचं पण एक सेटिंग असतं. तर ती ऑन करून तुम्ही मोबाईल वापरू शकता ते. आणि परत मी जे सांगतो मध्ये मध्ये रिलॅक्सेशन पिरियड पाहिजे, ते जास्त 20 गरजेचं मिनटं आहे. 30 मिनटं जे बी आहे, तो 20-20-20-20 रूल तुम्ही फॉलो केलं तर फारच चांगलं आहे. पेशंटला खरंच रिलॅक्सेशन होतं आणि रिअली जे जवळचं काम आहे त्याला मग आनंदित करता येतं. हा 20-20 रूल जर फॉलो आपण करतोच आहे, या व्यतिरिक्त आणखीन कुठले काही उपचार आहेत का, जेणेकरून त्यांची डोळ्याची काळजी त्यांना घेता येईल किंवा त्यांना त्रास अगदी पण होणार नाही? हां, छान प्रश्न विचारला. रात्री झोपण्याच्या आधी आपण जे ब्लू लाईट आहे ते आपलं स्लीप पॅटर्न बिघडवतो. बरं. तर 2.5 तास आधी झोपायच्या आधी आपण मोबाईल ऑफ करून ठेवायचा अथवा दूर ठेवायचा आणि वापर करायचंच नाही. आणि सकाळी उठले पण तासभर तुम्ही वापरायचं नाही. ह्याच्याने काय असतं, आपलं बायोलॉजिकल किर्काडियम रिदम म्हणतो आम्ही, ती बरं. व्यवस्थित सेट राहतो. अच्छा. तुमची स्लीप पॅटर्न जे डिस्टर्ब होऊन इन्सोमिया म्हणतो, म्हणजे रात्रीची झोप लागत नाही, एन्झायटी होते, अटेन्शन डेफिशिट म्हणजे जे फोकस करता येत नाही, बाळ इकडे बघतोय 2 मिनटं तिकडे करणार, ती ही वोंट बी एबल टू पुट इन प्रॉपर वर्क टाईम. सो हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्याच्याने. अच्छा. ही एक आहे. दुसरं मी जसं सांगितलं, बाहेर उन्हात मोर एक्सपोजर आउटडोर्स, मुलांना खेळायला बाहेर उलटा तुम्ही थांबू नका. बाहेर गेलं का, ए बाबा अभ्यास करायचा नाही का तुला, उलटं त्यांना सोडा. तास 1.5-2 तास मिनिमम तुम्ही बाहेर ऊन लागू दिलं तर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डीची जे डिफिशियन्सी ज्याच्यामुळे मायोपिया वाढतो त्याला ब्रेक लागतं आणि तुम्ही आनंदात पाठवा, अशी माझी सल्ला आहे. अजून काही आहारात बदल केल्यावर विजन वाढतो का? आहारमध्ये आपल्या स्टँडर्ड डोळ्यासाठी जे आपल्याला लागणारे पदार्थ म्हणजे लॉट ऑफ ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरवे भाज्यापाला जास्त प्रमाणात घ्यायचं, कडधान्य जास्त घ्यायचं,
गाजरचा वापर जास्त, पपईचे वापर जास्त, हिरवे आणि येल्लो लिफी व्हेजिटेबल्स जास्त प्रमाणात घेतले का तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होतो. सर तुमचं खूप धन्यवाद. आज एकदम छान माहिती आम्हाला दिली डोळ्यांबद्दल. तर प्रेक्षक हो, तुम्हालाही कळलं असेल की CVS म्हणजेच कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय, आपली डोळ्याची काळजी आपल्याला कशी घ्यायची आहे हे तुम्हाला कळलं असेल. 20-20 रूल तुम्ही फॉलो करा आणि कृपा करून आपल्या लहान मुलांना मोबाईल जास्त वेळ देऊ नका. सरांनी सांगितल्याप्रमाणे जो आपल्याला फॉलो करायचा आहे, किती वयात किती मोबाईल वापरायचा आहे तो स्ट्रिक्टली फॉलो करा. आणि जर दिलंच नाही लहान मुलांना मोबाईल तर अतिउत्तम. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, जगा आणि जगू द्या आणि पाहत रहा आरोग्याचा राजमार्ग. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.